विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑसिलेशन हा टॉपिक आहे ना, प्रॉब्लेमॅटिक आहे. का सांगू का? तसं बघितलं तर विथ ऑप्शन फक्त 5 मार्काला टॉपिक आहे. तसं मॅग्नेटिक मटेरियल पण 5 मार्काला आहे. ज्युअल नेचर सुद्धा 5 मार्काला आहे. छोटे टॉपिक आहे. पण ऑसिलेशन एवढी थिअरी आहे. काय आणि मोठे-मोठे प्रश्न आहेत. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम जे मी अगोदर घेतलंय ना, ह्यात ग्राफ आहेत बरं का. आणि माझ्या मते ते इम्पोर्टंट आहे कारण तो डिलीटेड पार्ट होता त्यामुळे पीवायक्यू मध्ये दिसत नाही. यावर्षी येऊ शकतं. एका खाली एक 3 ग्राफ काढायचे आहेत. पहिला डिस्प्लेसमेंटचा आहे, नंतर कुठला आहे सांगा बघू, व्हेलॉसिटीचा आहे आणि एक्सेलरेशनचा. सोपा आहे, ग्राफ आहेत फक्त. कॉम्पोजिशन ऑफ 2 एसएचएम हा प्रश्न जुलै थांबा 1 मिनिट मी बाजूला सरकतोय. तुम्ही स्क्रीनशॉट याचा काढून घ्या. हे क्वेश्चन्स करायचे आहेत तुम्हाला, पण माझं म्हणणं ऐकून घ्या. काय माहितीये का याच्यात? न्यूमेरिकल आलं तर 5 मार्काचं वेटेज आहे. 4 मार्काला एवढाच प्रश्न एकदा एक्झाममध्ये आलाय. बाकी काही येणार नाही याच्यातलं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय, की जे करायचंय ते परफेक्ट करायचंय. मग काय करावं लागेल मला? मला करावं लागेल न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकल्स करावीच लागतील. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही, लक्षात घ्या. आणि माझ्याबरोबर तुम्हाला एक 5-7 प्रॉब्लेम मी एक्सप्लेन करून देतोय. ओके. बघा पहिलं जे न्यूमेरिकल आहे ना, त्यात मास दिलंय 0.2 केजी. चला ठीक आहे. फोर्स दिलाय. ओके. सगळ्यात महत्त्वाचं डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन म्हणजे एक्स ची व्हॅल्यू दिले. एक्स ची व्हॅल्यू दिले, फोर्स दिले. मग फोर्सचा फॉर्म्युला काय असतो रे? मायनस के एक्स. तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का? इथे त्यांनी मायनस साइन घेतलेलं नाहीये. त्यामुळे के चा फॉर्म्युला एफ अपॉन एक्स येणार. मग फोर्स दिलाय 0.2 त्याला 4 सेंटीमीटरनं डिव्हाईड करा. आता 4 सेंटीमीटर म्हणजे 100 न डिव्हाईड केल्यावर 0.04 मीटर. मग आन्सर येईल 5 न्यूटन पर मीटर. ओके, सिंपल आहे. फोर्स कॉन्स्टंट काढला. आता पिरियड काढायचा आहे तुम्हाला. पिरियडचा फॉर्म्युला असतो काय? 2 पाय अपॉन ओमेगा. पण तुम्हाला थांबा 1 मिनिट सांगतो. G इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एम अपॉन के. एम म्हणजे मास दिलंय, के म्हणजे कॉन्स्टंट माहिती आहे. मास दिलंय 0.2 केजी. कॉन्स्टंट फाइंड आउट केलंय 5. 0.2 ला 5 न डिव्हाईड करा, सॉल्व्ह करा, आन्सर मिळेल. आता काय माहितीये का? ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. बरं हे न्यूमेरिकल खूप अवघड आहे. खूप अवघड आहे असं मी का सांगतोय? तुमचे फॉर्म्युले पाठ आहेत का? हां, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? ए ओमेगा. मॅक्सिमम आता ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला पहिल्यांदा लिहूया, की मायनस डायरेक्शनसाठी मायनस साइन घेतलंय ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे? मग मॅक्सिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? ॲक्सेलरेशन मॅक्सिमम ए ओमेगा स्क्वेअर. ए कॅपिटल काढूया लक्षात घ्या. ए ओमेगा स्क्वेअर. मग जर तुम्हाला मॅक्सिमम व्हेलॉसिटी माहिती असेल, मॅक्सिमम ॲक्सेलरेशन माहिती असेल, घ्या की रेशो. अरे रेशो घ्या. मग ए ला ए कॅन्सल होईल. ओमेगा ह्या स्क्वेअरला कॅन्सल होईल. ह्या 2 व्हॅल्यू दिलेत. ओमेगा काढता येईल. ओमेगावरनं पिरियड टाईम काढता येईल. पिरियड टाईमवरनं फ्रिक्वेन्सी काढता येईल. टाईम पिरियड मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम मध्ये विचारतात. बघा पहिल्या प्रॉब्लेम मध्ये विचारलाय टाईम पिरियड. मग आता मला सांगा ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. इथे त्यांनी आता मायनस साइन घेतलंय बरं का. मग मायनस ओमेगा स्क्वेअर. बघा ॲक्चुअली टी इक्वल्स टू फॉर्म्युला असतो टी पाय अपॉन ओमेगा. ओके, 2 पाय अपॉन ओमेगा म्हणतोय मला म्हणायचं होतं. मग ओमेगाचा फॉर्म्युला के बाय एम म्हणजे ॲक्चुअली रूट के बाय एम म्हणजे ओमेगा असतं. मग के बाय एम म्हणजे ओमेगा स्क्वेअर. मग काय करा, की सगळे फॉर्म्युले एकदा बाळानो करा. त्यातला कुठलातरी एक न्यूमेरिकल विचारतील तुम्हाला 2 मार्काला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतोय हे लक्ष द्या नीट. क्रॉस चला हे आपल्याला करायचंच नाही असं. मी तुम्हाला सोडून देतो. पार्टिकल्स परफॉर्म्स लिनियर एसएचएम ऑफ पिरियड 4 सेकंद आहे. मग टी इक्वल्स टू 4 सेकंद मला मिळालं. अँप्लिट्यूड 4 सेंटीमीटर आहे. अँप्लिट्यूड 0.04 मीटर आहे म्हणजे 4 सेंटीमीटर. फाइंड द टाइम टेकन बाय टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. ही मीन पोझिशन आहे. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडून तो 1 सेंटीमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. अँप्लिट्यूड किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. अँप्लिट्यूड 4 सेंटीमीटर. 4 मधलं 1 गेले उरले 3 म्हणजे डिस्प्लेसमेंट 3 सेंटीमीटर घ्यायची म्हणजे 0.03 मीटर हे लक्षात घ्या. ओके, बर. आता पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून तो स्टार्ट करतोय. मग पॉझिटिव्ह पासून स्टार्ट करतोय. फॉर्म्युला ए कॉस ओमेगा टी घ्यायचा. साइन लिहिलंय बघू नका. ए कॉस घ्या जर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडून स्टार्ट करतोय. मीन पासून स्टार्ट केला तर ए साइन घ्या. आता ए म्हणजे अँप्लिट्यूड 0.04. डिस्प्लेसमेंट आहे 0.0. कॉस ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2 पाय अपॉन टी आणि स्मॉल टी मला काढायचंय. ओके, म्हणजे इथं 3/4 आलं का? इंटूचा अपॉन करा. दॅट इक्वल्स टू हे कॉस इकडे घेऊ का मी? कॉस इन्व्हर्स होणार. दॅट इक्वल्स टू 2 पाय अपॉन
याची व्हॅल्यू किती आहे रे? 0 टीची व्हॅल्यू किती आहे? 4 सेकंद आहे. ओके 4 आणि इंटू स्मॉल टी. आता हे 3/4 म्हणजे सांगू किती? 0.75. 0.75 आता हे बघा इथं त्या आपल्या स्टेपला आले ते. म्हणजे π/2 हे 2 ने डिव्हाइड केलंय. आपल्या बरोबरच आलेत. मग पुढचं मुलांना कळत नाही. मी सांगतो तुम्हाला काय करायचंय ते. नीट लक्ष द्या. तुम्ही लॉग टेबल काढा. नॅचरल कोसाइन मध्ये तुम्ही काय करायचंय लक्ष द्या. इथं आहे 0.7500. इथं π/2 इंटू टी. माझं ऐका व्यवस्थित लक्ष द्या. ह्याचा इन्व्हर्स तुम्ही डिग्रीमध्ये शोधताय, इकडे रेडियन आहे. बेस्ट वे तुम्ही पायच्या ठिकाणी 180 पुट करा तरी चालेल. ह्यांच्यासारखं इथं पुन्हा डिग्रीचं पुन्हा रेडियन मध्ये करायची काहीही गरज नाहीये. बरं हा कॉस इन्व्हर्स बघायचा कसा हेच आम्हाला येत नाहीये. आता माझ्याकडे समोर लॉक टेबल आता नाहीये माझ्याकडे, पण मी तुम्हाला तोंडी सांगतो लक्ष द्या. ओके बघा. कॉस इन्व्हर्स बघताना ह्याच्यापेक्षा मोठा नंबर बघायचा असतो. बाकी सगळ्या ठिकाणी साइन इन्व्हर्स असू दे, टॅन इन्व्हर्स आपण छोटा नंबर, क्लोज नंबर बघतो छोटा. इथं मोठा शोधा. समजा मिळाला 7534. मग 7534 किती डिग्रीला आहे बघा. मिनिट कितीला आहे बघा. आणि तो जो मीन डिफरन्स आहे तिथे शोधण्याचा प्रयत्न करा. ओके. ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट करा. तुम्ही त्या लॉग टेबल मध्ये बघा लिहिलंय क्लिअरली सबट्रॅक्ट म्हणून नॅचरल कोसाइन मध्ये. पण जो मिनिट्स असतात ते ऍडच करायचे असतात. पण प्रॉब्लेम काय आणखीन पुढं, की तुमचा आन्सर असेल 41 डिग्री आणि समजा 36 मिनिट समजा असं दिलंय. पण ह्याला डिग्रीमध्ये करण्यासाठी 60 ने डिव्हाइड करावं लागेल. म्हणजे हा प्रॉब्लेम 3 मार्काच्या वरचा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. बरं तुम्हाला आता कळालंय की पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम ए कॉस. बरं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 1 सेंटीमीटर मग ती एक्स ची व्हॅल्यू नसते. एक्स म्हणजे कोण आहे? डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. त्यामुळे इकडून ते 1 आलाय. मग मीन पासून किती अंतर आहे? 3. ती एक्स ची व्हॅल्यू असते. मग हा दुसरा प्रॉब्लेम. आता मी हळू हे प्रॉब्लेम अगोदर पण दिले सोडवून. आता जरा फास्ट घ्यावं लागतंय. प्लीज समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पार्टिकल परफॉर्मिंग पिरियड दिलाय 6 सेकंद. टी इक्वल्स टू 6 सेकंद दिलाय. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन टी इक्वल टू 0 बरोबर आहे. तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून स्टार्ट करतोय. तो 3 सेंटीमीटर अंतरावर आहे 7 सेकंदानंतर. म्हणजे टी ची व्हॅल्यू 7 सेकंद आहे. आणि मला सांगा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून स्टार्ट करतोय ना. तुमचं पिरियड 6 सेकंद आहे. अँप्लिट्यूड दिले का रे त्यांनी? नाही दिली. असू दे. मग आता ऐका. हे आहे अँप्लिट्यूड. इथून तो 3 सेंटीमीटर आला. मला हे डिस्टन्स पाहिजे म्हणजे A-3 येणार. मग एक्स ची व्हॅल्यू मला मिळाली A-3 नको घ्यायला रे. का? मला एसआय युनिटमध्ये पाहिजे ना, मीटरमध्ये पाहिजे म्हणजे 0.03 घ्यावं लागेल मीटर. मग टी एक्स माहिती आहे. विचारलंय काय? फाइंड द एम्प्लिट्यूड एच विचारलंय त्यांनी लक्षात घ्या. ओके. मग फॉर्म्युला काय आहे बघा. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून हे कशाला असं लिहितायत रे? मी तुम्हाला सांगू का? एक्स्ट्रीम ना सरळ-सरळ ए कॉस ओमेगा टी लिहा रे बाळांनो. शेवटी π/2 प्लस म्हणलं की साइनचं कॉसच होणार आहे. मग इथं एक्सची व्हॅल्यू कोण आहे? A-3. -3 नको घ्यायला रे बाळांनो सेंटीमीटरमध्ये. चला ठीक आहे. समजा मी सेंटीमीटरमध्ये घेतलं तर सगळं सेंटीमीटरमध्येच येईल लक्षात घ्या. ओके. बरं इथं मग परत ए येणार आहे आणि हा आहे कॉस. ओमेगाचा फॉर्म्युला आहे 2 पाय अपॉन कॅपिटल टी. कॅपिटल टी आहे 6. स्मॉल टी आहे 7. आता हे तुम्हाला सोडवून दाखवतो मी. व्यवस्थित लक्ष द्या. A-3 इक्वल्स टू A कॉस. ठीक आहे. A-3 इकडे कोण करतो बरं का बाळांनो. नाहीतर राहू द्या पुढे थांबा 1 मिनिट. A-3 इक्वल्स टू A आणि कॉस. आता इम्पॉर्टंट आहे. हे 14 पाय आहेत वरती. ओके. आणि त्याला मी बघा ना 7 टू द 14. मग मी त्याला 12 पाय प्लस 2 पाय असं सेपरेट करतो. 12 पाय प्लस 2 पाय. याला मी 6 न डिव्हाइड करतो. ठीक आहे. मग मला काय मिळालं सांगा बघू, की A-3 दॅट इक्वल्स टू A कॉस 2 पाय प्लस 2 पाय प्लस π/3. π/3 2 पाय प्लस फर्स्ट क्वाड्रंट हे पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे मला मिळणार आहे की A-3 दॅट इक्वल्स टू A इंटू कॉस π/3. π/3 म्हणजे 60. कॉस π/60 ची व्हॅल्यू 1/2. आता हे इकडे मायनस करा. A मधनं हाफ A मायनस केला की इकडे A/2 उरेल. दॅट इक्वल्स टू 3 आणि 3 टू जा 6 सेंटीमीटर. आन्सर करेक्ट आहे. बाळांनो एक लक्षात घ्या. हे बघा. डिनॉमिनेटर 6 आहे ना, वरती 14 आहे. ओके. मग 6च्या पाड्यात 6च्या टेबलमध्ये 14च्या जवळचा नंबर कुठला आहे? 12. मग 12 पाय प्लस 2 पाय करा ना. समजा 11 पाय असतं तर 12 पाय मायनस पाय केलं असतं लक्षात घ्या. तुमच्या डोक्यात आलं का? 17 असतं तर 18 पाय मायनस पाय केलं असतं. डिनॉमिनेटर सेपरेट केला असता. क्वाड्रंट ओळखायला शिका. ओके. तिसरा प्रॉब्लेम पण फिनिश. आता चौथा प्रॉब्लेम बघा. सिंपल आहे. आता लक्ष द्या.
व्हेलॉसिटी वेगळ्या वेगळ्या दिल्यात V1 V2 डिस्प्लेसमेंट दिलेत x1 x2 मग V1 इक्वल्स टू A रूट मध्ये बरोबर आहे ना फॉर्म्युला नाही बरोबर हे कशामुळे प्रॉब्लेम होतो बघा नीट लक्ष द्या पहिला बेसिक फॉर्म्युला आपल्या लक्षात ठेवा की V इक्वल्स टू ओमेगा A स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस मग आता V1 लिहा V1 इक्वल्स टू ओमेगा ए स्क्वेअर मायनस एक्स वन स्क्वेअर V2 इक्वल्स टू ओमेगा मग लिहा ए स्क्वेअर मायनस एक्स टू स्क्वेअर आता रेशो घ्या मग V1 अपॉन V2 8/6 राहू दे सेंटीमीटर मध्ये ओमेगा ओमेगा कॅन्सल हे राहू दे इथंच ए स्क्वेअर x1 किती आहे 8 असताना 6 आहे म्हणजे 36 येणार मग खाली 64 येणार स्क्वेअर करा त्याला अगोदर डिवाइड करा 2 न मग स्क्वेअर करा ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि डायरेक्ट त्यांनी उत्तर दिले पण आपल्याला सोडवावं लागेल स्क्वेअर करून म्हणजे 16/9 येणार आणि हे रूट कॅन्सल होणार मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं बरं विचारलंय काय पिरियड एकदा का ए ची व्हॅल्यू मिळाली की ती इथं पुट करा ना तुम्हाला V1 माहिती आहे 8 x1 माहिती आहे 6 अँप्लिट्यूड 10 तुम्ही काढले मग ओमेगाचा फॉर्म्युला 2π/t माहिती आहे मग तुम्हाला पिरियड काढता येईल आणि अँप्लिट्यूड तर आपण सुरुवातीलाच काढली ओके आता नेक्स्ट क्वेश्चन बघा नीट लक्ष द्या मॅक्सिमम व्हेलॉसिटी आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिले व्ही मॅक्स फॉर्म्युला काय ए ओमेगा मग मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती दिले 6.28 राहू दे सेंटीमीटर मध्ये अँप्लिट्यूड दिले का नाही पाथ लेंथ दिले पाथ लेंथ ट्वाइस अँप्लिट्यूड असते मग पाथ लेंथ जर 8 असेल तर अँप्लिट्यूड 4 सेंटीमीटर येणार आणि हे ओमेगा ओमेगाचा फॉर्म्युला काय 2π/t मग सॉल्व करा हे 8 येणार आहे लक्षात घ्या ओके तुम्हाला मी सांगू का गंमत बघा आता आपल्या लक्षात आलं ही 2π ची व्हॅल्यू आहे रे बाळा कळाला का पायची व्हॅल्यू 3.14 असते ना ही 6.28 2π दॅट इक्वल्स टू 4 इंटू 2π/t 2π ला 2π कॅन्सल टी इकडे घ्या 4 सेकंद उत्तर मिळालं पिरियड ओके बरं त्याच्यानंतर मॅक्सिमम व्हेलॉसिटी आणि मॅक्सिमम ऍक्सलरेशन दिले रेशो घ्यायचा ए ला ए ओमेगाला कॅन्सल ओमेगा मिळेल आणि ओमेगा वरनं पिरियड टाइम काढता येईल ओके आलं का लक्षात समजून घ्या एक लक्षात घ्या रेशो घेताना सुरुवातीला ए कॅन्सल होईल पण पहिला ओमेगा काढाल तुम्ही ओमेगाची व्हॅल्यू मिळाल्यानंतर तुम्ही कुठल्या तरी व्ही मॅक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये ओमेगाची व्हॅल्यू पुट केली व्ही मॅक्स दिले तर अँप्लिट्यूड काढता येते म्हणजे आता हा व्हिडिओ मी थांबवतो इथं लक्षात घ्या माझं काय म्हणणं आहे बघा की आयएमपी क्वेश्चन हेच आहेत हे तर करावे लागतायत थोडं नाहीये डेरिव्हेशन पुष्कळ आहेत मग माझं काय म्हणणं आहे नीट लक्ष द्या जुलै 2023 मध्ये काय विचारलंय ह्याच्यावरती हे जे आहे ना मॅग्नेट आहे ना ऑस्ट्रेलिया एसएचएम परफॉर्म करत आहे तर याचं डेरिव्हेशन नाही विचारलं तिने लक्षात घ्या की हे जो पिरियॉडिक टाइम आहे आणि ह्याच्यामध्ये रिलेशन विचारलंय हे याच्या स्क्वेअर रूटला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे इतकं सिंपल विचारलंय मार्च 2022 ला काय विचारलंय नुसतं इक्वेशन लिहायला सांगितलंय त्यांनी मग माझी इच्छा आहे या सगळ्यांच्या अगोदर फॉर्म्युले करा मग न्यूमेरिकल करा ते झालं की ग्राफ करा ऍट एनी कॉस्ट सिंपल पेंडुलम करा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सेकंड पेंडुलम करा हे नेहमी आलेले प्रश्न आहेत हा प्रश्न आता फेब्रुवारी मध्ये लेटेस्ट आला होता येऊ शकतोय नाही येत तुम्हाला सह्याद्री ट्युटोरियल्स ऑसिलेशन सर्च करा 9 व्हिडिओ आहेत 9 त्यातले जमेल तेवढं करा आणि हे न्यूमेरिकल पण करा सिंपल पेंडुलमचे न्यूमेरिकल मी 2-3 दिवसापूर्वी घेतले होते बरं का आता जस्ट घेतले होते लक्षात घ्या मग या टॉपिक मधले पुढचे प्रॉब्लेम पण करा मग हा टॉपिक सोपा जाईल ऑल द बेस्ट